विश्वातला बाप आहे, सगळ्यांकडे आहे. भावविश्वाचा ताबा घेणं म्हणजे तुमच्या मनामध्ये सांगून टाकलं. आता मला मार्क्स नावाचा एक दोस्त भेटला आणि तो म्हणला की जरा तू वेगळा विचार करायला पाहिजे. मी जेव्हा करायला लागलो आणि मी विषय पण भूगर्भशास्त्र घेतला, त्याच्यामध्ये हे विश्व का निर्माण झालं. शास्त्रज्ञांनी विश्वाच्या निर्मितीकडे कसं पाहिलेलं आहे, म्हणजे माझ्या मनावर कोरला गेलेला एक विषय. आणि BSc मी शिकताना ओरिजिन ऑफ अर्थ, इव्होल्युशन ऑफ अर्थ या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे सिद्धांत, तेवढा गोंधळ व्हायचा मनामध्ये. मग सोपं कुठलं, सोपं देवानं निर्माण केलं एकदा म्हणा आणि गप्प बसा ना, ते कशाला वाचायला पाहिजे, असा एक संघर्ष उभा राहतो. आणि म्हणून 2-250 वर्षाचा शिक्षणाचा इतिहास जर बघितला तर बालकांचं भावविश्व जे आहे त्याच्यावरती माझ्या विचारांचा ताबा मला कसा घेता येईल, हाच तो इतिहास आहे. त्यातला एक म्हणजे हे देवानं निर्माण केलेलं आहे आणि तू आता काय, तुला काय इथे कर्तव्य नाही, असं सांगणारा एक विचार. आणि दुसरा विचार की पण दुसरा विचार तुम्हाला मला केव्हा भेटला, वयाच्या 20व्या वर्षी भेटला. 20व्या वर्षानंतर जेव्हा मी जिओलॉजी शिकायला लागलो तेव्हा मला कळलं की असं नाही, हे असं आहे. म्हणजे पण मला हा बदल करता आला, पण माझ्याबरोबर जी इतर हजारो मुलं होती त्यांना तो करता आलेला नाही. त्यामुळे आज ही माझे जे सवंगडी होते किंवा माझ्याबरोबर जे शिकले त्यांनी हे स्वीकारलं की या सगळ्या विश्वाचा निर्मिक कोणीतरी आहे. आणि आता तर गल्लोगल्ली कोपऱ्यावरती एकच वाक्य दिसतंय, ऐकू येतंय, ते म्हणजे असं अशक्याचे शक्य कोणीतरी करणार, असं काहीतरी गाणं वाजत असतंय. अशक्य ते शक्य करतील स्वामी. तर तुम्ही काहीच करायचं नाहीये, तुम्हाला भूमिकाच नाहीये. जो कोणी तुम्हाला निर्माण केलेला आहे तो तुमची सगळी काळजी व्यवस्थितपणे घेतोय, असा हा एक मोठा संघर्ष आहे. आणि तो बालसाहित्यामध्ये आहे. ज्यांनी लहान मुलांच्या विचार विश्वाचा, भावविश्वाचा कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला ते याच्यामध्ये यशस्वी झालेले आहे. आणि प्रागतिक विचार मुलांच्या पर्यंत पोचायला खूप वेळ लागलेला आहे. म्हणून आमचं काम कठीण आहे, पण ते करावं लागणार आहे. मित्रो, असे अभ्यास झालेले आहेत, त्याचे प्रबंध प्रकाशित झालेले आहेत की पाठ्यपुस्तकं जी असतात 1ली पासून 4थी पर्यंतची, त्या पाठ्यपुस्तकांचं स्वरूप हे त्या देशाचं 20 वर्षानंतरचं चित्र स्पष्ट करतो. हे या देशाची वाटचाल कोणत्या दिशेनं आज होत आहे हे त्या देशात असलेल्या पाठ्यपुस्तकावरून स्पष्ट होतं, असे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. आणि ते मला वाटतं खरं आहे. पाठ्यपुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी या अशा दैववादी असल्यामुळे आणि मुलांच्या विचाराला चालना न देणाऱ्या असल्यामुळे हा असा प्रकार घडत असतो. आम्ही भारतामध्ये काय केलं, पाठ्यपुस्तक तयार करणारी जी समिती असते त्या समितीला एक मार्गदर्शन केलं की शाळा कोणतीही असो, पाठ्यपुस्तके राज्यघटनेच्या 1ल्या पानावरती जो सरनामा लिहिलेला आहे त्या सरनाम्याला अनुसरून असायचं. त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, विषमता निर्मूलन आहे, ही सगळी तत्व त्याच्यामध्ये आहेत. पण एकूणच प्राथमिक शिक्षणाकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि प्राथमिक शिक्षणातून
सरकारनं आपली जबाबदारी बाजूला काढून घेतल्यामुळे खाजगी शाळा ज्या पुढे आल्या त्या शाळांनी आपापले वेगळे अभ्यासक्रम जे शिकवायला सुरू केले, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन बराचसा बाजूला पडला असं दिसतंय. तो जर असाच होत राहिला, असंच जर हे सुरू राहिलं आणि जर एका वळणावरती प्राथमिक शिक्षणाचं संपूर्ण खाजगीकरण होऊन खाजगी संस्था आपल्या मनाला येईल तसा अभ्यासक्रम तयार करायला लागल्या तर समाजापुढे मोठी आव्हानं पुढच्या काळामध्ये उभी राहू शकतात. मग मदरसामध्ये दिलं जाणारं शिक्षण वेगळं असेल, चर्चमध्ये दिलं जाणारं वेगळं असेल, गुरुकुलमध्ये दिलं जाणारं वेगळं असेल आणि या सगळ्यांच्या मध्ये मग मुलांच्या विचाराला जी चालना मिळायला पाहिजे, त्यांनी जो विचार करायला पाहिजे तो विचार थोडासा बाजूला पडताना मला दिसतोय. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं लहान मुलांच्या वयाचा अंदाज घेऊन त्यांच्या भाषेमध्ये जी पुस्तक निर्मिती करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे ते या सगळ्या पार्श्वभूमीवरती फार महत्वाचं आहे. हे आपण हे मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे. आणि अनिल भाऊ, मी तुमच्यापैकीच एक असल्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे की पुस्तकाच्या किमती कमीत कमी कशा होत्या. आता सहजपणे मला वाटलं की 10 सेट घ्यावेत आणि नातवंडांना वगैरे वाटावेत, तरी त्याची किंमत 5,000 रुपये होते. माणूस 5,000 रुपये एकदम द्यायला थोडासा कचरतो. मला आठवतं की माझ्या लहानपणी सोव्हिएत लँडचं एक पुस्तक प्रकाशन यायचं, प्रगती पुस्तक प्रकाशनाच्या वतीनं, आणि त्या पुस्तकांच्या मध्ये 70% पुस्तकं ही लहान मुलांची असायची. आणि ती पुस्तकं उघडली की त्यातनं हत्ती तयार व्हायचा, वेगवेगळी चित्र तयार व्हायची, वेगवेगळे प्रयोग त्यातनं व्हायचे आणि ती पुस्तकं अतिशय स्वस्त दरामध्ये विकली जायची. त्यातनं आनंद मिळायचा. थोडासा विनोदी सुद्धा त्याच्यामध्ये विनोदाचा भाग असायचा आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती त्या पुस्तकांना मागणी असायची. या पुस्तकांच्या मध्ये थोडंसं विनोदाच्या अंगानं लिहिण्यात आलं तर जास्त बरं होईल, मुलं जास्ती वाचतील. आणि अशा प्रकारच्या ज्या कथा आपण लिहिणार आहोत पुढच्या काळामध्ये किंवा लिहून घेणार आहोत, त्याची एक काळजी घेतली जावी की ती कथा सादर करता यावी. कदाचित त्या काळी आत्ताच्या सारख्या तंत्रज्ञान सुविधा नव्हत्या, हेही त्यामागील कारण असू शकेल. त्याचबरोबर प्रोत्साहन देणारे बाल